झी 24 तास एक पाऊल पुढे। विश्वरूपम हा चित्रपट तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नसला तरी देशाच्या इतर राज्यांमध्ये आज प्रदर्शित झालाय। मुंबईसह महाराष्ट्रात सुद्धा हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय। काही मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे हा चित्रपट तामिळनाडूमध्ये प्रदर्शित करण्यात तिथल्या राज्य सरकारनं बंदी घातली आहे। यावर 4 फेब्रुवारीला निर्णय देण्यात येणार आहे। मात्र आज मुंबईत प्रदर्शित झालेल्या सिनेमाला कमल हसनचे चाहते गर्दी करताना दिसतील अशी अपेक्षा आहे। सिनेमाच्या वादामुळे अर्थातच प्रेक्षकांच्या या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असणार, वाढलेली असणार। दरम्यान मुंबईत विश्वरूपचं प्रदर्शन असलेल्या टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। लोक शांततेत सिनेमा बघत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। विश्वरूपमचा किंवा त्या अनुषंगाने जो काही वाद आतापर्यंत झालेला आपण पाहिला, मुंबई, दिल्ली, इतर राज्य, तामिळनाडू सोडता सगळ्या ठिकाणी विश्वरूपम प्रदर्शित झालेला आहे। त्यामुळे जिथे जिथे विश्वरूपम प्रदर्शित झालाय तिथे तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पोलिसांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्थेमध्ये लोक शांततेत सिनेमा बघतायत असं कळत आहे। जो हमने टीवी के ऊपर देखा था, जो पेपर में पढ़ा था, जो न्यूज आ रही थी, ये सब जैसा टेंशन जो बढ़ गया था वैसा कुछ भी नहीं है। लोग बहुत पीसफुल है। हर कोई जो यहाँ पे लोग आए उन्होंने कोई भी कुछ हमेशा के जैसे ही आए हमेशा जैसे ही गए, तो ऐसा लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम कुछ भी नहीं है। या सगळ्याविषयी आपण जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी जयंती वागदरे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। जयंती, विश्वरूपमच्या माध्यमातून जो काही वाद समोर आलेला आहे, मुस्लिम संघटनांनी विश्वरूपमला विरोध केलेला होता। मी आता मुंबईतल्या सायन्स सिनेमॅक्सच्या इथे आहे आणि सकाळी जो फर्स्ट शो झाला विश्वरूप या सिनेमाचा तो 9:30च्या दरम्यान झाला आणि या शोला केवळ 20%च ओपनिंग मिळालेलं आहे। केवळ खूप कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा आहेत, पण कदाचित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला विश्वरूपम एखादं कारण हे असू शकतं किंवा आज शुक्रवार आहे आणि इतक्या सकाळी फर्स्ट शोला कदाचित इतका प्रतिसाद मिळू शकला नाही। पण सिनेमा चांगला आहे असं क्रिटिक्सचं म्हणणं आहे, तर कदाचित येत्या शनिवार रविवारमध्ये सिनेमाला नक्कीच छान प्रतिसाद मिळेल। नक्की जयंती, मात्र सांगू शकाल वादाची पार्श्वभूमी आहे, मुस्लिम संघटनांचा विरोध आहे म्हणून थोडीशी भीती सुद्धा आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये हा चित्रपट बघायला जाताना, असं काहीसं चित्र दिसलं? मुंबईत तरी अजूनही असं चित्र काहीही दिसलेलं नाहीये, कारण प्रत्येक चित्रपटगृहांच्या इथे पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि कमल हसनचे फॅन्स जे आहेत ते येत आहेत चित्रपटगृहांमध्ये। अनेक नेगेटिव्ह चर्चा जरी झाल्या सिनेमाविषयी तरी पण फॅन्स हे येतच आहेत, कारण कमल हसन यांचा मोठा फॅन क्लब आहे। मग ते मुंबई असो किंवा कुठलंही अनेक ठिकाण असो, त्यामुळे आता तरी मुंबईतलं हे चित्र जे आहे ते सुरक्षित आहे आणि प्रेक्षक येत आहेत चित्रपटगृहांकडे। धन्यवाद जयंती, आपण ही माहिती दिल्याबद्दल। एकंदर काय विश्वरूपमला प्रतिसाद मिळतो याविषयी आपल्याकडनं सातत्याने जाणून घेत राहणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।